वटवृक्ष जन्माला येणं कुणाच्याही हाती नसतं, ते तर निसर्गाचं देणं असतं। पण एकदा का जन्माला आलो की मग मात्र आपण या सृष्टीचं देणं लागतो आणि यातून उतराई व्हायचं असेल तर आपल्या जातकुळीतल्या मानवजातीसह चराचरांशी नातं जोडायचं असतं। यासाठी जमीन, पाणी आणि उपलब्ध साधन संपत्ती यांची सांगड घालून जी काही निर्मिती होईल त्याच्या इतकं दुसरं महान कार्य नाही। आणि याच विचारांनी प्रेरित होऊन बारामती तालुक्यातील काटेवाडी या छोट्याशा गावातील शारदाबाई आणि गोविंदराव पवार यांचे सुपुत्र पद्मश्री डॉक्टर दिनकरराव तथा अप्पासाहेब पवार यांनी धाकटे बंधू शरदराव यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबियांच्या सहकार्यानं शेती, पाणी, पीक पद्धती आणि शेतीपूरक जोडधंद्यांसह शिक्षणाच्या वाटा खुल्या केल्या पुणे जिल्ह्यातील बारामती या तालुक्याच्या गावी। अर्थातच यामध्ये राजकारणात सक्रिय असलेले आणि सामाजिक जाण असलेल्या माननीय शरदरावजी पवार यांनी प्रथम हे रोपटं लावलं आणि या रोपट्यानं बाळसं धरताच त्याच्या संगोपनाची जबाबदारी आप्पासाहेब पवारांवर सोपविली आणि त्यांनी देखील ही जबाबदारी मोठ्या खुबीनं पार पाडली आणि तोच हा वटवृक्ष डौलात उभा आहे नव्हे तो वटलाय आपली पाळमुळं खोलवर रोवून। अशा या वटवृक्षाचे एक साक्षीदार 1977-78 ची गोष्ट असेल। शरदराव पवार साहेब मला बारामतीला घेऊन गेले आणि बारामतीला घेऊन जाऊन ते एका बरड माळरानावरच्या प्रयोग चाललेल्या असत्या बारामती कृषी प्रतिष्ठानच्या जिथे ब्लास्टिंग झालेलं होतं आणि ब्लास्टिंग चालून माती टाकून नवीन झाडं लावणं, नवीन प्रयोग करणं असं चाललं होतं। असं बारामती कृषी प्रतिष्ठानच्या ठिकाणी घेऊन गेले आणि तिथे एका झोपडीजवळ एक उंचपुरा 6-6.5 फुटाचा एक अत्यंत शरीरयष्टी असलेला पद्मश्री अप्पासाहेब पवार त्यांची भेट झाली आणि नुसती भेट झाली नाही, मी सांगितलं की हे असे तसे ओळख, तर अप्पासाहेबांनी मला कडकडून मिठी मारली। बारामती कृषी प्रतिष्ठानवर जे काही चाललेलं होतं ते शरदराव पवार यांनी सांगितलं आणि अप्पासाहेब पवार यांनी सांगितलं की त्या झोपडीच्या जवळ जिथे प्रत्येक आलेला माणूस त्या झोपडीजवळ जायचा अप्पासाहेबांच्या, देशातले आणि परदेशातले सगळे लोक तिथे आले, तिथून गंधटिळा लावला आणि सबंध प्रयोगशाळा जी आहे कृषीची, शेतीची ती सुरू झाली की गुंतलेले प्राण ह्या रानात माझे, फाटकी ही झोपडी काळीज माझे, अशी ओळ जी आहे ती अप्पासाहेबांना लागू होते। आणि या पद्धतीने अप्पासाहेबांचा माझा पहिल्यांदा स्नेह आणि भेट झाली। जगातलं सगळं तिथे आणावं म्हणून बारामती कृषी प्रतिष्ठान, तिथली ती झोपडी आणि तिथले अप्पासाहेब पवार, त्यांचा स्नेह आणि त्यांनी घेतलेली जी संकल्पना होती शेतीची, प्रगत शेतीची, नवीन तंत्रज्ञानाची, ही मी कधीही विसरू शकत नाही। 2,500 पाझर तलाव केले, विहिरी केल्या, पाण्याचं काम केलं, परंतु कोरडवाहू अर्ध्या बारामतीमध्ये पाणी नाही असं महाराष्ट्रातल्या अर्ध्या महाराष्ट्रातली गोष्ट आहे। त्याच्यामुळे 84% कोरडवाहू जमिनीला निदान 8 महिने पाणी देता येईल का? निदान झाडं फळझाडं लावून पर्यावरण करता येईल का? निदान पाणी आणि पाण्याचा वापर पद्धतीनं ठिबक आणि नवीन तंत्रज्ञानाने जगभरचं सगळं शास्त्र वापरून करता येईल का? या दृष्टीनं जे काही प्रयोग, जोडधंदे, त्याला पूरक धंदे, गाई, म्हशी, बकऱ्या, शेळ्या, मेंढ्या, हे करता येईल का? म्हणून प्रतिकृषी विद्यापीठ आणि चालता बोलतं कृषी विद्यापीठ अप्पासाहेब पवार यांनी प्रयोगात्मक जे काही केलं ते शरद पवार साहेबांनी त्यांनी मला गाठ घालून दिली आणि नंतर कळलं की हे जे सृजनाचं काम आहे, हे महाराष्ट्राला उभं करण्याचं काम आहे, ते सगळं करण्यासाठी महाराष्ट्रात आणि सर्वदूर जेव्हा माझ्या कविता येत होत्या की पाणी 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 आणि पाणी पाणी पाणी, पाण्याविना दाही दिशा आम्ही अनवाणी, सांगावे कहाणी कोणा ऐकेनाचं कोणी, तळे मळे ओस झाले पाण्याच्या कारणे। म्हणून लहान पाझर तलाव केले, यासारखे पाझर तलावाचं पाणी घेतलं, ड्रीपने दिलं आणि इकॉनॉमी सुदृढ व्हावी म्हणून ठिबक सिंचन आणि तंत्रज्ञानाच्या पद्धतीनं आणि वेगवेगळी अद्ययावत संकरित झाडं, पशुपक्षी, बाकीच्या गोष्टी या सगळ्यांची जोड देऊन महाराष्ट्रामध्ये कृषी प्रतिष्ठानने काम केलं। अप्पासाहेब पवारांचा प्राणच हा त्या शेतीमध्ये, पाण्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या नवनिर्मितीच्या शेतीमध्ये गुंतलेला होता। हे सगळे प्रयोग अप्पासाहेबांनी केले, त्याचा मी तेव्हापासून तर शेवटपर्यंत साक्षीदार होतो। त्या अप्पासाहेब पवारांना, या वटवृक्षाला आपण कधीच विसरू शकत नाही। एकत्र कुटुंबात वाढलेल्या अप्पासाहेब पवार यांचं प्रारंभीचं आयुष्य तसं नोकरदाराचं होतं, पण आई शारदाई आणि वडील गोविंदराव यांच्याकडून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मिळालेल्या सामाजिक बांधिलकीच्या बाळकडूसह बंधू शरदरावजी यांचं मार्गदर्शन लाभलं।
आणि त्यांनीच सुचविल्यानुसार सन 1971 मध्ये स्थापन केलेल्या कृषी विकास प्रतिष्ठानची धुरा अल्पावधीतच आप्पासाहेबांच्या खांद्यावर आली. मी ज्यावेळेस स्वतःचा विचार करतो त्यावेळेस एका लहानशा खेड्यातून राज्याच्या राजधानीमध्ये पोचून महाराष्ट्रासारख्या राज्याचा 4 वेळेला नेतृत्व करण्याचा अधिकार मला जो प्राप्त झाला किंवा गेली 6-7 वर्ष संबंध भारताच्या शेतीच्या संबंधीची भूमिका ठरवण्याचा अधिकार मला जो प्राप्त झाला याच्या पाठीमागे सामान्य माणसाचा तो पाठिंबा आहेच. त्याच्याबद्दल काही चर्चाच होऊ शकत नाही. पण या प्रगतीमध्ये कुटुंबातल्या घटकांचा सुद्धा वाटा अतिशय मोठा आहे. आणि माझं एक व्यक्तिगत भाग्य असं आहे की मला उत्तम बहीण भाऊ मिळाले. जे मोठे होते ते लवकर गेले, पण त्यानंतरच्या काळातले जे वडील होते त्याच्यामध्ये मग अप्पासाहेब असतील, माधवराव असतील, अनंतराव असतील, सूर्यकांत असतील किंवा आता धाकटा भाऊ प्रताप असेल, या सगळ्यांच्या म्हणजे काही ना काहीतरी वैशिष्ट्य होतं. अप्पासाहेबांचं आणखीन वेगळं होतं. त्यांच्यामध्ये प्रशासकीय कर्तृत्व प्रचंड होतं. त्यांची दृष्टी ही दीर्घदृष्टी होती. घेतलेलं काम स्वच्छपणानं, नेटकेपणानं उत्तम कसं करायचं याचा आदर्श ते होते. मी 1971 साली त्याच्यापूर्वी दुष्काळी भागामध्ये काम करत असताना बारामतीला एखाद्या संस्थात्मक उभारणीची आवश्यकता हे लक्षात आल्याच्या नंतर कृषी विकास प्रतिष्ठानची स्थापना आम्ही काही 5-7 लोकांनी मिळून केली. त्याच्यामध्ये 2 ऑस्ट्रेलियन भगिनी होत्या. रघुनाथ पाटील नावाचे एक धनगर समाजातले एक लहानसे कार्यकर्ते होते, पण अत्यंत जीवाभावाचे. भीमदेवराव गोफणे म्हणून त्याच समाजातले अत्यंत हुशार, शिक्षण कमी असले तर दूरदृष्टी असलेले कर्तृत्ववान सहकारी त्याच्यामध्ये होते. बालेराव बारोकर म्हणून एक दुष्काळी भागातले पण एक अतिशय कष्टाळू निष्ठावान शेतकरी त्याच्यामध्ये होते. आणि कमलाकांत पाटील चव्हाण की जे सगळं प्रशासनाची जबाबदारी घेत असायचं, अत्यंत स्वच्छ कारभार कसा करावा याचा आदर्श हा कमलाकांत पाटील होते. या सगळ्यांनी मिळून आम्ही त्या संस्थेची स्थापना केली आणि 71 पासून 80 पर्यंत ते काम आम्ही चालू ठेवलेलं होतं. पाषाण फोडून झाडं लावली, डेमॉन्स्ट्रेशन फॉर्म केला, सॉईल टेस्टिंग लॅबोरेटरीची व्यवस्था केली, पाणी कसं वापरावं या संबंधीचे आदर्श लोकांच्या समोर ठेवले, उत्तम प्रकारची रोपवाटिका तयार करून लोकांना फळबागाला प्रोत्साहित केलं आणि जनावरांची क्वालिटी सुधारण्याच्यासाठी, ब्रीड सुधारण्याच्यासाठी मोठा कार्यक्रम घेऊन दुधाची सुरुवात केली आणि एक वेगळं काम कसं करता येतं या प्रकारचा एक आदर्श दाखवण्याचा आमचा प्रयत्न होता. पण या प्रयत्नाला खरं व्यापक स्वरूप आलं की अप्पासाहेबांनी ज्यावेळी नोकरी सोडली आणि मी सहजच सुचवलं की तुम्ही याच्यात का लक्ष देत नाही, त्यावेळी मी राज्याचा प्रमुखही झालो होतो. त्यांनी त्या दिवशी ही जबाबदारी घेतली आणि सुरुवातीला सल्लागार, नंतर चेअरमन, ते अखेरपर्यंत चेअरमन म्हणून त्यांनी काम केलं. सामाजिक बांधिलकी मानून आणि नोकरीला तिलांजली देऊन आप्पासाहेबांनी कृषी विकास प्रतिष्ठानची जबाबदारी स्वीकारली. तेव्हापासून या रोपट्याने आपली पाळंमुळं खोलवर रोवत आकार घेण्यास सुरुवात केली आणि आप्पासाहेबांच्या मनात घर केलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांना कृतीची जोड मिळाली. पद्मश्री अप्पासाहेब पवार एक हाडाचे शेतकरी कुटुंबियातून आले. महात्मा फुले त्यांचा शेतीविषयक वारसा, शिक्षणाचा वारसा हे घेऊन शेतीविषयक योजनांमध्ये 8 पाणी तरी निर्माण वॉटरशेडमधून होतं का, आई शारदाबाई यांनी दिलेला विचार आणि जडवलेलं नातं, सत्यशोधक समाज आणि विशेषतः फुले आणि त्यांचा शेतीविषयक विचार हा रूढ केला, प्रत्यक्ष आत्मसात केला आणि कार्य केलं अप्पासाहेब पवारांनी. त्यावेळेला 8 पाणी तरी निदान व्हावं, दुबार पिकामध्ये तरी शेतकरी उभा राहावा आणि दुबार पिकात शेतकरी उभा राहताना फळबागायती जर झाली तर ती जास्त उपयोगाची. पर्यावरण होतं, झाडं होतात, पाणी साचण्याचं काम होतं, पाणी अडवण्याचं काम झाडं करतात. म्हणून लहान पाझर तलावांपासून तर छोटे छोटे शेततळ्यांपासून हा विचार शरदराव पवारपासून तर महाराष्ट्र शासनाने घेतलेलाच होता.
त्याला जोड म्हणून आप्पासाहेबांनी प्रयोग केले. महाराष्ट्रात आप्पासाहेब पवारांच्या बरोबर मी फिरलो. 1000-2000 शेतकऱ्यांचा जथ्था असायचा, 5-10 हजार शेतकरी असायचे आणि प्रबोधनाचं काम, पाणी निर्माण करण्याचं काम, 8 माही पाणी निर्माण करण्याचं काम आणि त्या पाण्याचा वापर जगातलं सगळ्यात नवं तंत्रज्ञान कमीत कमी पाणी वापरून जास्तीत जास्त एकरी उत्पादन कसं घ्यावं हा विचार आप्पासाहेबांनी तिथून घेतला. ज्या फळझाडांसाठी केलं, तर मग सीताफळ असो, बोर असो, आंबा असो, मोसंबी असो, जी काही फळं शक्य असतील ती महाराष्ट्रात मानवणारी किंवा न मानवणारी अशा सगळ्या फळांवरची प्रक्रिया आणि कारखानदारीपासून तर ठिबकपासून तिचं उत्पादन करण्याची योजना घेतली. तीच गोष्ट केळी आणि ऊसामध्ये सुद्धा पाणी असं देता येतं. लोक म्हणायचे की केळी आणि ऊसाला तर गुडगा पाणी लागतं, होणार कसं? आप्पासाहेब हसायचे, 2-2 तास भाषणं करायचे. माझं ऐका, पहा, आम्ही कृषी प्रतिष्ठानमध्ये दाखवतो. आणि या पद्धतीने प्रयोगात्मक पद्धतीने दाखवून ज्यावेळेला 100 टनाचा ऊस जेव्हा दाखवला, 35 किलोची केळीचे घड जेव्हा दाखवले आणि मोसंबी झाडातून रदबदले बहर कांचनाचे घन वाजत गाजत हे मोसंबीच्या बागा, सीताफळीच्या बागा दाखवल्या. कमीत कमी पाण्यावर बरड जमिनीमध्ये 8 माही शेतीतून या सगळ्या क्रांतीच्या बाजूने नेणारी, इकॉनॉमी बिल्डअप करणारी गोष्ट होती. सामाजिक कार्याला राजकारणाची जोड मिळाली तर विकासाला कशी गती येते याचं नेटकं उदाहरण श्रीयुत शरदरावजी पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यावेळी अनुभवास आलं आणि अर्थातच याचे देखील साक्षीदार आहेत कविवर्य महानोर. मी सभागृहात होतो आणि शरदराव पवार आणि यासारखे लोक तिथे होते आणि म्हणून 100% सबसिडीचा फलोद्यानचा निर्णय घेतला 1990ला. पण नुसता घेऊन चालणार नव्हता. पाणी आणि पाणी योजना आणि पाणी वापर पद्धती याला सुद्धा सबसिडी दिली पाहिजे हा विचारसुद्धा रूढ केला. आणि गंमत अशी की या क्षेत्रामध्ये अतिशय जाणकार असलेले शेतीतज्ञ हाडाचे शेतकरी शरदराव पवार हे मुख्यमंत्री असल्यामुळे आणि सामुदायिक सगळ्या पद्धतीनं कसं करायचं मंत्रिमंडळाला घेऊन ते बलराम जाखर साहेब असतील आणि त्याच वेळेला मनमोहन सिंग जे अर्थमंत्री होते, कृषी प्रतिष्ठान आमचं मुंबईचं यशवंतराव यांची जोड घेऊन चर्चासत्र घेतले आणि हा निर्णय शिक्कामोर्तब केला आणि केंद्राचा आणि राज्याचा समय घालून या पैशाचा विनियोग करून आज ही शेती जी आहे ती अत्यंत प्रगत. इथे निर्मूया कॅलिफोर्निया इस्राईल येथे, कशाला इस्राईल आणि कॅलिफोर्नियाची गोष्ट करता, इथे आपण निर्माण करू हे व्रत त्यांचं होतं. आणि म्हणून आज कापसावर 3 क्विंटलवरून साधारणपणे 23 क्विंटलवरून महाराष्ट्र गेलेला आहे. आणि जी क्रांती कापसाची झाली तीच मका आणि कोरडवाहू पिकाची सुद्धा झाली. म्हणजे कोरडवाहू पिकं, 8 माही पिकं, ऊस, केळी आणि मोठी बागायती या सगळ्यांसाठी पाणी जर नीट वापरलं तर त्याचे प्रयोग जे करण्याचं काम आहे कृषी प्रतिष्ठानमध्ये केलं. वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही फिरलो. दुष्काळी पट्ट्यामध्ये आप्पासाहेब पवार, मी चांदवडमध्ये फिरलो, एरंडोलमध्ये गेलो, त्याचप्रमाणे अकोला आणि उरलेल्या ठिकाणी सुद्धा गेलो, जालन्यामध्ये गेलो आणि या सगळ्या महाराष्ट्रामध्ये पिंजून काढून फक्त एकच ध्यास, हा विचार पुढे जावा आणि महाराष्ट्राची आणि देशाची आर्थिक स्थिती शेतीची सुधारावी. आणि आज महाराष्ट्रामध्ये तो जो आहे तो आजच्या काळामध्ये तोच विचार घेऊन जर पुढे आपण गेलो तर मला असं वाटतं की 35 ते 40% पाणी हे निर्माण होऊ शकतं. हा त्यांचा जो विचार आहे हा माझा कवितेत मी मांडला नाही, संबंध शेतीविषयाशी निगडीत असलेल्या सगळा ज्यांचा आत्मा फिरतोय अशा लोकांचा विचार जो होता ते आप्पासाहेब पवार त्यांच्यासाठी ह्या कविता आमच्या ज्या आहे रानातल्या कविता लागू पडतात की या शेताने लळा लाविला असा असा की सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो. या शेताने लळा लाविला असा असा की सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो. आता तर हा जीवचा अवघा असा जखडला मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द झालो. आप्पासाहेबांनी प्रत्यक्ष कार्याची सुरुवात कृषी विकास प्रतिष्ठानपासून केली असली तरी देखील महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्वप्नातील शिकलेल्या आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या लेकी त्यांना घडवायच्या होत्या. आणि म्हणूनच आप्पासाहेबांची पुढची निर्मिती होती शारदा नगर, अर्थात शारदाईचंही स्वप्न त्यांना यातून साकार करायचं होतं. शिक्षणाचं महत्त्व आणि विशेषतः ग्रामीण भागातल्या मुलींच्या शिक्षणाचं महत्त्व हे अर्थातच आईपासूनच आम्हाला सगळ्यांना माहीत होतं. नेमकं तेच आप्पासाहेबांनी उचललं आणि कृषी विकास प्रतिष्ठानचा दुसरा विभाग शैक्षणिक उभारणीचा त्याची सुरुवात त्यांनी केली. आणि आज आपण बारामतीला गेल्याच्या नंतर शारदा नगर जे पाहतो आणि तिथं हजारो मुली शिक्षण घेत असतात, अगदी फ्री फॅमिलीपासून पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत. आणि तो कॅम्पस आजूबाजूच्या सगळ्याच कुटुंबियांच्या
मुलीच्या आईवडिलांच्या दृष्टीनं एक आधार आणि विश्वासाचं ठिकाण झालेलं आहे, त्याचं 100% श्रेय हे आप्पासाहेबांना द्यावं लागेल. आत्मविश्वासानं उभी राहिलेली मुलगी कशी तयार करायची एवढा एकच दृष्टिकोन त्यांच्यामध्ये होता आणि ते काम त्यांनी अखंडपणाने केलं. अर्थातच हे काम त्यांनी निष्काम भावनेने सुरू केलं आणि ते पुढेही सुरूच राहावं यासाठीचा मजबूत पाया त्यांनी या शैक्षणिक संकुलास दिला. म्हणूनच तर हे सेवाव्रत पुढेही अखंडपणे सुरूच आहे. कृषी या देशाचा कणा आहे आणि म्हणून शेतीविषयक सगळा विचार जसा मांडला तसा शिक्षणाच्या शिवाय पर्याय नाही. जग जवळ येण्याचं साधन आणि पुढे जाण्याचं साधन फक्त स्त्री सुशिक्षित झाली तर होईल हे सावित्रीबाईंनी सांगितलेलं व्रत शारदाबाईंनी मुलांमध्ये टाकलं आणि तो विचार घेऊन नुसतं आपण आपलं कुटुंब उभं राहता कामा नये. आणि म्हणून तो जो विचार होता सावित्रीबाईचा, जो आईने दिलेला होता, शारदा आईने दिलेला होता, तो विचार बारामती कृषी प्रतिष्ठानच्या नंतर शारदा प्रतिष्ठान या पद्धतीनं त्याला जोड देऊन ज्या पद्धतीनं स्त्रियांचं, वाडी वस्तीतल्या स्त्रिया, मुली, गरीब मुले ज्यांची आर्थिक कुवत नाही, त्यांच्याकडून फारता पैसेही घ्यायचे नाही, ज्या टॅलेंटेड आहे त्यांना शिष्यवृत्ती द्यायची, अंगावर घ्यायचं. आणि गंमत अशी की आपली मुली समजून त्यांना शिक्षण द्यायचं, परंतु क्वालिटीचं शिक्षण, वेगवेगळ्या क्षेत्रातलं जगभर जाण्याचं शिक्षण, हे सगळं शिक्षण शारदामध्ये उभं करण्याचं काम आप्पासाहेब पवारांनी केलं. परंतु त्याच्यानंतरचं जे काम आहे हे सगळं करत असताना आप्पासाहेब पवारांच्या नंतर या मुलींचं काम, शिक्षणाचं काम इतकं वरच्या स्तरावर गेलं की आज महाराष्ट्रात, देशात आणि जगाच्या ठिकाणी इथल्या मुली ज्या आहेत, गरीब वस्तीतल्या मुली, या वेगवेगळ्या हुद्द्यावर आणि वेगवेगळ्या कार्यरत आहेत. आणि ही ध्वजा 5,000 मुलींना एकावेळी शिक्षण देणं आणि चांगल्या पद्धतीनं त्यांना आत्मसात करणं, कुटुंब, गावं उभी करणं ही सोपी गोष्ट नाही. हे सगळं सुनंदाताई, त्यांची सोनबाई, राजेंद्रदादा यांनी अंगीकारलं. आणि गंमत अशी की आप्पासाहेब पवारांना, शरदराव